माझ्या कपाटाची अवस्था बघून मलाच धक्का बसला. काय ते पुढं सांगतेस त्याआधी आजची सुरुवात मस्त अशा चहानी केली. आता इकडे परी तर स्कूलवरून आलेलीच होती, पण आल्या आता तिला क्लासला निघायचं होतं 3 वाजता, त्यामुळे तिचा क्लासचा होमवर्क चालू होता. त्यानंतर मी तिला असं सरप्राईजमध्ये छोटंसं चॉकलेट दिलं, जे की मी तिच्यासाठी आवरून ठेवलं होतं. त्यानंतर तिचा होमवर्क बघितला. अक्षरशः एवढी मोठी मोठी गणितं पोरगी सोडवायला लागली. आत्ताशी तर ही सिनियर KGला आहे, आपल्याला तर एवढं काहीच येत नव्हतं. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललीच होती, कपाटाची अवस्था बघून मला जे काही धक्का बसला ना तो हा आहे. इतके सारे कपडे कसे काय विस्कटले काय माहिती. पूर्ण कपाटाचा अक्षरशः बोजा बिस्तरा झाला होता. तेव्हा मी हे सगळे कपडे निवडून काढले आणि ह्याच्यातनं ना कमीत कमी अर्ध कपाट तर माझं फेकायचेच कपडे निघाले आणि मग बाकीचा नवीन स्टॉक मी लावला. इतकं छान छान कपाट आवरलं होतं. त्यासोबत कपाट आवरतावर मला ना हा एक फोटो सापडला, जो की आमच्या तिघांचा आहे. पण हे प्लेस कुठलं आहे हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि इथे जो कोणी गेला ना त्यांनी तर मला नक्कीच कमेंट करा. त्यानंतर इथे आज दुपारच्या लंचमध्ये माझा तर उपवास होता आणि परीला आज साबुदाणा वडेच खायचे होते. त्यामुळं मग तिच्या म्हणण्यानुसार मी इथे वडे आणि सोबत नारळाची चटणी केली होती. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय.